त्या कल्पना वास्तवात आणल्या पाहिजे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्या समाजाने आम्हाला भाषा शिकवली, अंगात छान छान कपडे घालतोय समाजाने शिकवलं, संस्कृती समाजाने दिली, राहणीमान समाजाने दिलं, सगळं समाजाने दिलं. आणि जाताना समाजाला आम्हाला काहीतरी देता आलं पाहिजे. शेवटी शिक्षण म्हणजे काय, आम्ही शिकवताना असं म्हणतो की शिक्षण मी दुसरं काही नाही. शिक्षण म्हणजे संस्कृतीचं संक्रमण, उत्पन्न घालण्याचा मी वारसदार आहे. तुम्ही सुधीर फडके नाव ऐकलंय? बाबूजी. त्याचं नाव माझ्या वडिलांनी ठेवलं, सुधीर हे नाव. त्याचं नाव राम फडके होतं, रामचंद्र फडके. अगदी परवाच स्वर्गंधर्व सुधीर फडके पिक्चर आला होता, तुम्ही पाहिला की नाही मला माहिती नाही. त्याच्यामध्ये तो सगळा सीन अधोरेखित केला किंवा जगाच्या पाठीवर हे ज्यांचं आत्मचरित्र आहे बाबूजींचं, त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा 2-3 पानं याच्यावरती खर्च केलेले आहे. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी. आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मुलखा वेगळी माणसं या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींना आतापर्यंत भेटलो, त्यांच्या कार्याची माहिती आपण जाणून घेतली. या भागात आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. श्री अरविंद देशपांडे सर माझ्यासोबत आहेत आज. नमस्कार सर. नमस्कार. अरविंद सर हे मुख्याध्यापक म्हणून सुरुवातीला काम पाहिलं त्यांनी एका शाळेमध्ये, आणि तिथून पुढे त्यांनी प्राध्यापकाचंही काम केलं, आणि मग नंतर समन्वयकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांनी बरेच वर्ष काम पाहिलं. त्या व्यतिरिक्त देखील आनंद सरांची अरविंद सरांची खूप वेगळी ओळख देखील आहे. ते म्हणजे त्यांनी अतिशय अनोखे आणि वेगवेगळे असे उपक्रम राबवले, आणि त्या उपक्रमांचीच आपण माहिती आज घेणार आहोत त्यांच्याकडूनच. अरविंद सर, तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि वैशिष्ट्यपूर्ण असे उपक्रम काही राबवले, तर पहिल्यांदा त्यातल्या एखाद्या वेगळ्या अशा उपक्रमांची माहिती द्याल का आम्हाला? पहिल्यांदा तुम्ही माझी मुलाखत घेता त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आम्ही बिघडलो नाही, आम्ही बिघडलो, आम्ही सुद्धा घडलो. बरोबर. हा त्याच्या मागचा धोरण अर्थ आहे. आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुमच्या सगळ्या श्रोत्यांशी बोलतोय, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांशी बोलतोय. हे सांगण्यामागं मला खूप आनंद वाटतो की माझ्या ज्या मुलाखती आतापर्यंत झाल्या किंवा आतापर्यंत जी भाषणं झाली त्यातनं लोक प्रेरित होतात. अशा अनेक लोक आहेत की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीचं काम त्यांनी चालू केलं. अशा अनेक मंडळी मला आतापर्यंत मला अनुभवत आली. आता तुम्ही खूपच सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न विचारला की वेगळे उपक्रम कोणते घेतले, ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो आयुष्यातली. बरोबर. कारण आयुष्य हे चालत असतं, पण प्रत्येक दिवस नवीन गोष्टी घेऊन याव्यात, नव्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात आणि समाजात उभा राहावा. शेवटी आपण सगळेजण राष्ट्र निर्माण करत आहोत. एक राष्ट्रीय भावना, एक मानवतेची भावना आपल्या प्रत्येक उपक्रमामध्ये असली पाहिजे अशी माझी स्वतःची धारणा आहे. मग त्यासाठी मी कोणाच्या मत्तीची वाट बघत नाही. स्वतःचा पैसा, स्वतःचा वेळ, स्वतःची कल्पकता हे जरी खरातलं तरी अनेक लोकांची मत्तीचे हात. कसं होतं की मनुष्य एकटा काम करू शकत नाही, त्याला बरोबर कोणी असावं लागतं. बरोबर, कोणीतरी हवं सोबत. पण अशा वेळा अनेक लोक माझ्या मत्ती राहतात. सर तुम्ही निरपेक्ष भावने काम करताना आम्ही तुमच्या बरोबर आहे, हम साथ है. अशी अनेक मंडळी हळूहळू जोडली गेली. आणखी त्याच्यातून वेगवेगळे उपक्रम, पण ते कल्पना माझी असेल, पण हे सांघिक काम ज्याला म्हणतो आपण तसं हे सांघिक काम होतं. याच्यामध्ये पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की बघाशी अनौपचारिकरित्या बोलताना तुम्ही म्हणाला की सर तुमचं जे कारणी लोकांना मराठी शिकवलं हा वेगळा उपक्रम तुमचा मला वाटला. हा, मगाशी तुम्ही अनौपचारिक चर्चेमध्ये त्या मुलाखतीची आपल्या आधी चर्चा झाली. बरोबर. ती घटना खूप मजेशीर आहे. अशी मला सगळं वेगळं आव्हान स्वीकारायला आवडतं. वेगळ्या क्षेत्रात मला काम करायचं आहे. आणखी मग त्यावेळी मी देवगडला प्राध्यापक होतो. अच्छा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे देवगड नावाच्या तालुक्याचं ठिकाण आहे. तिथं श्री शंकर पंत बालवलकर अध्यापक महाविद्यालय कार्यरत आहे. आणखी एखाद्या रविवारी माझी सासूरवाडी सावंतवाडी, आणखी शनिवारी सुट्टी होती, सावंतवाडा जायचं म्हणून स्टँडला आलो आणि तिथं एक कानडी मजूर तिथं आला. अच्छा. आणि मला म्हणाला की साहेब गाडी कुठं चालली आहे, का बोर्ड मराठी होता आणि त्याला वाचता येत नव्हतं. मी म्हटलं बोर्ड लावला वाच की, पण त्याला वाचता येत नाही, माझ्या डोक्यातच नाही. अच्छा, ते माहित नव्हतं मला माहिती होतं त्याला वाचता येत नाही. मग त्याला एकदा बाहेर बघितलं, एकदा बोर्डकडे बघितलं. आणखीन मला म्हणाला ननगे ओद लिखके बरुदिल्ला, ननगे ओद लिखके बरुदिल्ला. मी एकदा त्याच्याकडे बघायला लागलो, एकदा बोर्डकडे बघायला लागलो. बोर्डवर तसं कुठं काय लिहिलंय काय. मग माझं जे अज्ञान आहे ते अज्ञान त्याच्या लक्षात आलं. आणखी मला म्हणाला सर मला वाचायला लिहायला येत नाही. म्हणजे त्याला या दोन्ही भाषा बोलता येत होत्या. हा बोलता येत होत्या. ननगी ओद लिखके बरुदिल्ला याचा अर्थ काय, मला वाचायला लिहायला येत नाही. मग त्याला विचारायचं कारण तरी वाचता येते काय, तर मला इल्ला इल्ला म्हणजे नाही. मग त्याला ते सांगितली गाडी कुठे गेली, पण ते निघून गेला. गाडी मिळाली, तो निघून गेला. मी माझ्या कामाला लागलो. पण ती रात्र मला अस्वस्थ करायला लागली. अच्छा. की समाजातला एवढा मोठा भाग त्या काळामध्ये निरक्षर असणं. एक शिक्षक म्हणून माझी जी भूमिका आहे की फक्त वर्गात मी ते बीएडचा प्राध्यापक, बीएडचा प्राध्यापक म्हणजे शिक्षक घडवणारा, देशाचं भवितव्य वर्गावर्गामध्ये घडतंय असं मी सांगणार. आणि मग ते रात्र मला अस्वस्थ व्हायला लागली. मग सोमवारी मी कॉलेजमध्ये आलो. प्राचार्यांना म्हणतो की प्राचार्याने मला बघितलं, मला म्हणजे देशपांडे सर तुम्ही अस्वस्थ दिसताय, काय झालं. मग तो प्रसंग सगळा त्यांना सांगितला. आणखी म्हटलं मॅडम होत्या प्राचार्य, मॅडमला म्हटलं की मॅडम या लोकांसाठी काहीतरी करायला हवं, मी असं माझ्या डोक्यात कल्पना आहे. मॅडमने थोडा विचार केला, म्हणजे उद्या बोलूया आपण. आणखी दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवून घेतलं, देशपांडे सर तुम्ही करा, कॉलेज तुमच्या बरोबर आहे. अच्छा. म्हणजे मी एकटा काम करत होतो तेव्हा माझ्याकडे 100 विद्यार्थी बीएडला होते. ओके. 10 प्राध्यापक बरोबर होते माझ्या सकट. प्राचार्यांचं गायडन्स मार्गदर्शन होतं, त्या अनुभवी होत्या. अखेर दरम्यान काय झालं, मुंबई विद्यापीठाने एक कार्यक्रम हातामध्ये घेतला. त्या कार्यक्रमाचं नाव आहे मास प्रोग्राम फॉर फंक्शनल लिटरसी. अच्छा. मास प्रोग्राम फॉर फंक्शनल लिटरसी खूप चांगला कार्यक्रम. आयतं मला साहित्य मिळालं. साक्षरांना जे साक्षर करण्यासाठी साहित्य लागतं. म्हणजे तुम्ही एखादा विचार डोक्यात घेऊन पुढे चालला लागता, त्या मतीचे हात मागणी येतात. ओके. मला साहित्य मिळालं, मनुष्यबळही मिळालं. आणखीन एक दिवस मी त्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. मग ती मंडळी हातात कुठं तिथं गेलो, तिथं मी उभारलो. मग त्या दिवशी मला जो स्टँडवरती जो मनुष्य उभारला होता त्यानं मला ओळखलं. मला म्हणाला सर तुम्ही का आलाय. मग त्याला सांगितलं की बाबा असा विचार आहे की तुम्हाला मराठी वाचता येत नाही किंवा गाडीची बोर्ड वाचता येत नाही, तुमची अडचण होती आहे, तर आपण काय करूया, आम्ही तुम्हाला शिकवू अक्षर वाचायला, अक्षर ओळखून. मग हा ना करता करता आमची तारीख वेळ ठरली. आमची मुलं हळूहळू जायला लागली, हळूहळू त्यांना वाचायला यायला लागलं. आणि याचा आनंद माझ्यापेक्षा त्या निरक्षरांना जास्त होता. अहो मला वाचायला येते. म्हणजे पहिल्यांदा काय केलं, ते काना नसलेले शब्द, उदाहरणार्थ अहमदनगर, नंतर मग उकार असलेले शब्द पुणे, नंतर जोडाक्षर, नंतर जोडाक्षर, मग नंतर कोल्हापूर. आणखी त्या लोकांना ते वाचायला यायला लागलं. आणि आमची कीर्ती मुंबई विद्यापीठापर्यंत जाऊन पोहोचली. अरे वा. आणखी या विभागाचे प्रमुख कोण होते माहितीये, मुरलीधर गोडे होते, डॉक्टर मुरलीधर गोडे. तुम्ही ते घ्या चिवडा घ्या, गरम मसाले जरा चिवडा घ्या, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल.
मला वाटते पिक्चरचं नाव मी विसरलो, पण हे गाणं त्यांनी लिहिलेलं आहे. अच्छा. आणखी ते कॉलेजमध्ये आली. त्यावेळेला मी कुठे पाठाला वगैरे बाहेर होतो, प्राचार्यांची त्याचं बोलणं काहीतरी झालं. आणखी म्हणली तुमचं काम खूप चांगलं आहे, बघूया. ते म्हणले, प्राचार्य म्हणले ठीक आहे, देशपांडे सरांना बोलूया. मग कुठं ते मला फोन केला, मला बोलून घेतलं, सगळ्या मुलांना बोलून घेतलं. आणखीन मी साहेबांना म्हणलं की चला आपण बघून येऊया. साहेब म्हणजे त्याची गरज नाही. का बरं? आम्ही ते बघूनच आलेलो आहोत. मला ही गोष्ट एवढी आवडली की तुम्ही येणार म्हटली की आपण पूर्व तयारी करतो ना. तिथं कुठलीही पूर्वसूचना नसताना एवढ्या मोठ्या माणसाने यावं आणि ते बघावं यासारखं चूक नाही. मला म्हणजे तुमचं अभिनंदन. म्हणून माझं अभिनंदन नाही, माझ्यात काही रोल नाही. मी फक्त नामपात्र आहे, मी फक्त निमित्त आहे. हे केलं कुणी? या कॉलेजने केलं. हे केलं कुणी? ह्या विद्यार्थ्यांनी केलं. तुम्ही विद्यार्थ्यांचं कौतुक करा. आणखी मग त्यावेळा सगळे विद्यार्थी, 100 विद्यार्थी, आम्ही प्राध्यापक मंडळी, प्राचार्य, नॉन टीचिंग स्टाफ सगळे आमच्या सभागृहात जमलो. आणखी गोडे साहेबांनी सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. आज हे विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये शिक्षक होऊन आता ते निवृत्ती झाली, पण त्यांच्या डोक्यामध्ये आपण केलेला भाग, आपण केलेला उपक्रम आजही तसाच आहे. याच्यावरती पुढे मी आर्टिकल लिहिली. जीवन शिक्षण जे सगळ्या शाळांमध्ये जातं, शिक्षण संक्रमण जे सगळ्या शाळांमध्ये जातं, किंवा अन्य मासिक आहेत. त्याच्यामध्ये ननगे ओदनके भरू दिला या टायटल खालीच मी का लिहिलं? हे जिथून खरी सुरुवात झाली होती. हे का केलं? मी केलं, तुम्ही करू शकता. अच्छा. येस, प्रेरित करण्यासाठी. हा, मी केलं, तुम्ही करा. पुढे आणखी बरोबर मी अगदी लेटेस्ट स्टुडंट सांगतो. मी 17 रिटायर झालो. आणखी अरविंद दीक्षित नावाची एक शिक्षण उपसंचालक होते. आणखीन त्यांनी मला व्याख्यानाला वेगवेगळ्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. आणखीन ज्येष्ठ नागरिकांच्या पुढे मी बोलायला सुरुवात केली. आणखी बोलता बोलता काही लोक मला म्हणाले की सर, आम्हाला मोबाईल वापरता येत नाही. मोबाईल वापरायला येत नाही, आम्हाला इंटरनेट वापरायला येत नाही, आम्हाला व्हॉट्सअप वापरता येत नाही. बरं ठीक आहे म्हणलं, आपण त्याच्यावरती एक कार्यशाळा घेऊया. आणखी मग कोल्हापूरमध्ये शर्मा नावाची सर आहेत. ते कॉम्प्युटर मधले किंवा इंटरनेट मधले खूपच अभ्यासू माणूस. त्याला म्हणतो की सर, असं असं माझ्या डोक्यात आहे आणि आपण असं असं घेणार आहोत. शर्मा सर म्हणजे सर तुम्ही कधीही सांगा, मी तुमच्या बरोबर आहे. आणखी मग आम्ही त्या लोकांना मोबाईल कसा वापरायचा, स्मार्टफोन विशेषतः, हे 17 साली साधारण आम्ही शिकवलं. आणखी लोकांनी त्या पद्धतीनं वापरायला सुरुवात केली. शेवटी कसं होतं की शिक्षक फक्त वर्गापुरता मर्यादित असत नाही किंवा असू नाही. ज्या कल्पना आहेत आपल्या डोक्यामध्ये, त्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी त्यानं प्रयत्न केला पाहिजे. ते शिक्षक असतील, तुम्ही कोणी असतील, त्या कल्पना वास्तवात आणल्या पाहिजे. कारण की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्या समाजाने आम्हाला भाषा शिकवली, अंगात छान छान कपडे घालतोय समाजाने शिकवलं, संस्कृती समाजाने दिली, राहणीमान समाजाने दिलं, सगळं समाजाने दिलं. आणि जाताना समाजाला आम्हाला काय ते देता आलं पाहिजे. शेवटी शिक्षण म्हणजे काय? आम्ही शिकवताना असं म्हणतो की शिक्षण मी दुसरं काही नाही. शिक्षण म्हणजे संस्कृतीचं संक्रमण. कसं होतं की संस्कृती म्हणजे कसं की ज्या गोष्टी आम्ही जतन केल्या, की आमचं राहणीमान, आमचे जगण्याची पद्धती, आमचे उद्योग, आमचे व्यवसाय, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या संस्कृतीमध्ये आहेत. आम्ही पुढच्या पिढीमध्ये त्याच्यामध्ये थोडी भर घालतो आणि पुढच्या पिढीला देऊन टाकतो. ही जीवनसाठी आहे. आणखी म्हणून ह्या जीवनसाठीमध्ये मला समाजासाठी काय करता येईल यासाठी मला वेगवेगळे उपक्रम, ह्या 2 उपक्रमाचे महत्वाचे माइलस्टोन, अशा अनेक उपक्रम माझ्याकडनं झाली. मी केला असं म्हणत नाही, काय करता करविता वेगळा आहे. त्यानं माझी फक्त निवड केली. कदाचित समाजानं माझ्याकडे करून घेतला असेल, मी ज्याला ईश्वर म्हणतात त्या ईश्वरानं करून घेतला असेल. फक्त मी
का मी का कुठला राजकारणी नव्हे, का कुठल्या पक्षाशी माझा कुठलाही संबंध नाही, अशी मग ही माझी निवड त्या समाजाने किंवा नीतीनं माझ्याकडनं करून घेतली असं मी म्हणेन. म्हणजे हे इतकं सगळं काम तुमच्या हातून घडलं, म्हणजे तुम्ही केलं, माझ्याकडनं झालं. हेच म्हणजे हाच तुमचा गुण खरं घेण्यासारखा किंवा अधोरेखित करण्यासारखा गुण आहे. एवढं सगळं होऊन करून सुद्धा हे मी न करता हे माझ्या हातून झालं हे म्हणणं आणि बाजूला ठेवणं आणि लगेच पुढे दुसऱ्या कामाला लागणं, हा गुण अतिशय महत्वाचा आहे आणि हेच आत्ता इथे अधोरेखित करण्यासारखं आहे. सर, छान गप्पा चालल्यात आपल्या आणि तुम्ही सांगताय डोळ्यासमोर उभं राहण्यासारखं एक एक प्रसंग सांगताय तुम्ही त्यातला. आणि मला खरं जाणून घ्यायचं आहे की ह्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायची, म्हणजे तुमची जी जडणघडण झाली, म्हणजे लहानपणापासून शालेय शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, घरातलं वातावरण असेल, तर ती कशी झाली त्याबद्दल जाणून. खूपच छान प्रश्न विचारला. असं होतं की जनरली मुलाखतीमध्ये तुमचे बायोस्टो विचारले जातात, सामाजिक काम विचारतात, तुम्ही तर अगदी मुळापर्यंत ही चांगली गोष्ट आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राशिवाडी माझं गाव, प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण गावामध्ये चालतं. कौटुंबिक पार्श्वभूमीची दुर्दैवाने काय झालं की मी 7वीत असताना वडील वारले आणि 10वीत असताना आई वारली. पण ज्याला सांस्कृतिक परंपरा म्हणतो एखाद्या घराण्याची, ती परंपरा आमच्या घराण्याला आहे. आर्थिकदृष्ट्या आम्ही संपन्न नसलो तर सांस्कृतिक दृष्ट्या एका संपन्न घराण्याचा मी वारसदार आहे. तुम्ही सुधीर फडके नाव ऐकलंय? बाबूजी. त्याचं नाव माझ्या वडिलांनी ठेवलं, सुधीर हे नाव. त्याचं नाव राम फडके होतं, रामचंद्र फडके. अगदी परवाच स्वर्गंधर्व सुधीर फडके पिक्चर आला होता, तुम्ही पाहिला की नाही मला माहिती नाही. त्याच्यामध्ये तो सगळा सीन अधोरेखित केला किंवा जगाच्या पाठीवर ते ज्यांचं आत्मचरित्र आहे बाबूजींचं, त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा 2-3 पानं याच्यावरती खर्च केलेले आहेत. या पण तुम्हीच सुधीर फडके, टाळ्या. ना तुम्ही तर त्याच्या आईने चांगलं देवाचं दिलेलं नावच तुम्ही बदलून टाकलं. हो, त्याच्यामधला रामचंद्र चांगला आहेच हो, पण हा सुमधुर सुरांचा राम सुधीर फडके या नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय होतो की नाही ते बघा. काय मध्यंतरी कादंबरी वाचली ती नासी फडक्यांची, त्याच्यात होतं सुधीर हे नाव. मला ते खूप भावलं आणि महाराष्ट्रात नवीन आहे. म्हणजे आता राम फडके हा सुधीर फडके म्हणून ओळखला जाणार तर? हो, आणि लवकरच स्वर्गंधर्व सुधीर फडके म्हणून देखील. माझं प्राथमिक शिक्षण गावाचं झालं. आणखी काय झालं की वडिलांनी एवढं चांगलं काम करून ठेवलं होतं त्या काळामध्ये, म्हणजे गावामध्ये पहिल्यांदा एसटी आणणं. एसटी गाडीच नव्हती ना, प्रवासाची काही सुविधाच नाही. मी एसटीचा प्रवास पहिल्यांदा चालू केला, त्याच्यानंतर पहिली बालवाडी काढली. अरे बापरे, त्या काळामध्ये बालवाडी गावाची काढली. आणखी मी त्याचा विद्यार्थी आहे, म्हणजे पहिलीच ना बालवाडी चढा. लोक कसं होतं बालवाडी तर पहिलीच बालवाडीत गेले. नंतर मग पहिला धर्मात दवाखाना, त्याला ते चित्रपटामध्ये त्याचं दिग्दर्शन वगैरे होतं. आणखीन सामाजिक कामामध्ये त्याचा फक्त ते कुठल्या राजकीय पक्षाशी वगैरे असं त्याचा काही संबंध नव्हता. म्हणजे जे आपल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्याचे काही चित्रपट त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये रिलीज झाले, ते सुधीर फडकेच्या पुस्तकामध्ये थोडं वाचलं एवढंच. अच्छा, तो प्रसंग मला काय आठवत नाही, काही माझ्या जन्माच्या आधीची कधीची घटना आहेत त्या. हायस्कूलचं शिक्षण गावातच झालं आणि मी सांगलीला आलो. अच्छा, सांगलीला AVV नावाचा कोर्स होता, आयुर्वेद विद्या विशारद. अच्छा, 10वी नंतरचा कोर्स होता. 10वी नंतर त्यावेळेला 10वी नंतर मी ते करता करता मी 11वीला पण आर्ट्सला, एकीकडे AVV दुसरीकडे आर्ट्सचा विद्यार्थी. नंतर परत 12वीला गावाला गेलो, भोगावची कॉलेज आहे, भोगावची कॉलेजला 12वी केली. नंतर मी कॉलेजमध्ये कोल्हापूरला. पण प्राथमिक शाळेत असल्यापासून मी कायम स्टेजवरती असायचा. अच्छा,
म्हणजे मी अभिनय माझा चालायचा, मी वेगळ्या एकांकीमध्ये बघायचा, काहीतरी सादर करायचं, परफॉर्म करायचं. प्रत्येक त्या काळात की नागपंचमीला मोठे कार्यक्रम असायचे गावामध्ये, राशिवड्याला. आणखी सगळं गाव ते कार्यक्रम बघायला यायचं. तेव्हा करमणुकीचं काय नव्हतं, तेव्हा टीव्ही वगैरे काय नव्हतं. त्याचं एक ठिकाण म्हणजे करमणुकीचा कार्यक्रम, त्यामुळे सगळा हॉल फुल भरला असायचा. आणखी मग तिथं मग वेगवेगळ्या एकांका वगैरे आम्ही बसवल्या. आणखीन साधारण 4थी पासून माझा स्टेजवरचा परफॉर्मन्स जो आहे तो सुरू झाला. मला चांगले गुरु, शिक्षक चांगले मिळाले. विज्ञा पाटील नावाची गुरुजी होती, मला आठवतात. त्यांनी मला अभिनयाची धडे दिली. पुढे हायस्कूलला आलो, हायस्कूललाही चांगली शिक्षक मिळाली. त्यांनी मला स्टेजवरती चांगलं स्थान दिलं. नंतर मी याच्यामध्ये आलो, सांगलीला आलो, KWC मध्ये आलो. आणखी तिथं मला नटसम्राट करायची संधी मिळाली. नटसम्राट मधला एक पीस मी बसवला होता. आणखी ती लांब नृत्यक स्वगत जे आहे अप्पा बेलवलकरचं, ते सादर करण्याची संधी मला तिथे मिळाली. नंतर मग 12वीला परत भोगावतीला आलो, तिथे मी स्टेजवरती होतो. आणखीन न्यू कॉलेजमध्ये आलो FY ला कोल्हापूरला. काय झालं, त्या भावानी प्रेस घातला, प्रिंटिंग प्रेस. आणखी त्याच काळामध्ये त्याला नोकरी मिळाली, त्यामुळे ती प्रिंटिंग प्रेस सांभाळायचं कोणी. मग ती प्रेसची जबाबदारी थोडीशी माझ्यावरती पडली कोल्हापूरला. जसं काही कॉलेज, दुपारी प्रिंटिंग प्रेस, नंतर ते आम्ही प्रयोग होया, समाजसेवा होया वगैरे सगळं ती तयार करायचं. शाळेच्या मध्ये सायकलला गट्टा बांधायचा आणि शाळांच्या मध्ये ती विक्री करायची. FY, SY, TY, MA, BEd होईपर्यंत हे सगळं केलं. म्हणजे कॉलेज पूर्ण होईपर्यंत ते केलं. न्यू कॉलेजमध्ये मला असताना चांगली प्राचार्य भेटले, कणबरकर नावाची, नंतर शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू झाली. त्यांनी मला अभिनय प्रशिक्षणाला पाठवलं. तो एक कोर्स महाराष्ट्र शासनाचा मला त्यांच्यामुळे करता आला, कोऑपरेटिव्हचा कोर्स करता आला. काय तसा माझा इकॉनॉमिक्सचा किंवा कॉमर्सचा काही संबंध नाही, पण मला कॉलेजनं संधी दिली. आणखी म्हटलं प्रवेश घ्यायचा तर कोल्हापूर कॉलेजमध्ये घ्यायचा का, ती गाजलेलं कॉलेज. लीला पाटील प्राचार्य, लीला पाटील दिग्गज पर्सनॅलिटी, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्यात राबवायच्या. म्हणजे आज कोल्हापूरमध्ये तुम्ही गेला तर सृजनानंद नावाची शाळा आहे, त्याच्या त्या फाउंडर. सृजनानंद खूप वेगळी शाळा, म्हणजे वेगळ्या पद्धतीने चालणारी शाळा. मग तिथे मी ऍडमिशन घेतलं. आणखीन माझ्यातला शिक्षक म्हणतो आपण, तो शिक्षक घडायला लागला. अच्छा, तिथून खरे म्हणजे पायावरणी झाले. तिथं बेसिकली मी डॉक्टर, पण पेशंट साक्षीला नाही. मी कधी प्रॅक्टिसही केलं. पुढे मग MA Part 2 करायला गेलो. नंतर तिथं नाईक नावाची प्राध्यापक मला भेटले, जी मला BEdला होती. ते मला म्हणले की तू MA कर. सर म्हटलं, BEd मध्ये कसं होतं की दिवस सगळा त्यात जातो. आणखीन हे सगळं मला अवघड वाटेल, नाही घेर तू ऍडमिशन. म्हणजे ते मी ऍडमिशन घेतलं. आणि याच दरम्यान कोल्हापूरला एक हायस्कूल आहे, त्या हायस्कूलला मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झालो. अच्छा, तिथं कॉलेज आमचं सकाळी 10:30 असायचं, 11:30 वाजता कॉलेज MA सुटायचं. सकाळचं शिक्षण असायचं, दुपारी तिथं शाळेत जायचं, तिथं मग प्रेसमध्ये जायचं आणि रात्री अभ्यास करायचा. असं करत करत मी MA झालो. मग पहिलं वर्ष झाल्यावरती वडगावला एक DEd कॉलेज होतं, तिथे जाहीर झाली. चलो म्हणलं जातो, ते बघूया, DEd कॉलेज काय असते बघूया. मग तिकडे अर्ज केला. तिकडे माझी निवड झाली. मी तिथं 2-3 महिने मी सर्व्हिस केली DEd कॉलेज प्राध्यापक म्हणून, DEd कॉलेज. आणखी तिथल्या प्राचार्यांची माझ्यावरती मर्जी, संस्थेची मर्जी. मला म्हणली की उदगीरला एक ट्रेनिंग आहे, लोकसंख्या प्रशिक्षण. हे पुण्यामध्ये जी SCRT आहे, SCRT मार्फत प्रशिक्षण आहे, लोकसंख्या प्रशिक्षण. आणि तुमची निवड केलेली आहे, तुम्ही जायचंय. ठीक आहे म्हणजे गेलो. मग तिथं 4-5 वर्ष 4-5 दिवस मी उदगीरला थांबलो, ते प्रशिक्षण घेतलं. आणि याच दरम्यान माझा MA निकाल लागला. आणखीन चिपळूणजवळ सावर्डे म्हणून गाव आहे, त्याची जाहिरात आली की असं असं आहे की प्राध्यापक भरायचे. मी अर्ज केला, माझी निवड झाली. मग तिथं काय 2 वर्ष काम केलं. नंतर मग देवगडला आलो, देवगडला 5-6 वर्ष काम केलं.
आणि नंतर मग सांगलीला आलो. सांगलीला येऊन मी 24-25 वर्ष नोकरी करून रिटायर झालो. समन्वयक म्हणून. समन्वयक पद मला खूप आवडलं. त्याचं त्याची मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना वास्तवात आणखी मला संधी मिळाली. अच्छा. एक चांगली संस्था, चांगलं कॉलेज, आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुणे राहत असल्यामुळे बऱ्यापैकी मला सांगली जिल्ह्याची माहिती होती. आणि या निमित्तानं मला सांगली जिल्हा बघता आला, सांगलीचं गाव बघता आलं. त्या पदावरती आल्यामुळे मला महाराष्ट्र बघता आला. महाराष्ट्रात असं एकही जिल्हा नाही की ज्या ठिकाणी माझं व्याख्यान झालं नाही. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रावरती मला बोलता आलं. आणखी लोकांना मोटिवेट करता आलं. मी केलं, आणि मी असं कधी करत नाही, असं करा म्हणून सांगत नाही. मी आधी करतो, बघूया त्यात काय खास करूया, आधी करतो आणि मग सांगतो तुम्ही करा म्हणून. बरोबर. म्हणजे आपल्याला अनुभव करता येण्यासारखं आहे की नाही. आणखी तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की सांगितलं मी सांगितलं होतं. आणखी माझ्या समोर म्युझियम होतं, वस्तुसंग्रहालय. अच्छा. आणखी मग दुपारी 4 गेल्यावरती तुला म्युझियम बघूया. मग तिथल्या क्युरेटरला भेटलो, सहाय्यका शिक्षकाला. त्याला म्हटलं दरवर्षी ते किती लोक बघायला येतात, कारण शासनाने एवढा मोठा खर्च केलाय ना. आता इथे राजा गिरकर म्युझियम वगैरे आहे बघा पुण्यामध्ये, वस्तुसंग्रहालय आहे. मग त्याला सांगितलं आकडा बघून मला, मी अस्वस्थ झालो. अरे म्हणजे शासना एवढा मोठा खर्च केला, आणखी इथं बघायला कोणच नाही, फारशी गर्दी नाही. मग त्यांनी मला विचारलं, सर प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी काय करता येईल. अच्छा. त्याचा एक प्रश्न डोक्यात घुमायला लागला. आणखी मग विस्तार सेवा केंद्राची भूमिका कशी असते की प्राथमिक शाळेपासून 12वी पर्यंत शिक्षक यांचं प्रशिक्षण करण्याचं काम माझं, म्हणजे विस्तार सेवा केंद्र. जी मंडळी ट्रेनिंगला बाहेर येतील त्यातला 1 तास म्युझियम बघायला घालायचं. अच्छा. बऱ्याच लोकांना इथं म्युझियम आहे हेच माहिती नाही. आणि म्युझियम मध्ये काय पाहिजे, हा त्याचं चित्र बघायची किंवा शिल्प बघायची, निर्जीव चित्र, निर्जीव शिल्प, त्यात नक्की काय बघायचं, काय ऑब्झर्व हेच त्यांना माहिती नाही. आणखी मग प्रत्येक येईल तर ते दाखवणं, त्याचं महत्व सांगणं, अध्यापनामध्ये वस्तुसंग्रहाचा वापर, ह्याच्यावरती जवळ 4-5 वर्ष मी कार्यशाळा घेतल्या. हा वेगळा उपक्रम होता. आणखी दुसरा विषय डोक्यात आला की अरे बाबा मी आकाशवाणीवरती बोलतोय, माझं लेखन भविष्य होते, मग माझ्या शिक्षकांचं का नाही. आपण जर करतोय लेखन, मी करतो, त्याला पण संधी पाहिजे ना, त्याला व्यासपीठ पाहिजे. आणखी मग मी आकाशवाणी संहिता लेखन म्हणतो आपण, त्या आकाशवाणी संहिता लेखन कार्यशाळा घेतल्या. आणि त्यावेळेला सांगली आकाशवाणीनं मला चांगलं सहकार्य केलं. बरंच असं होतं की आपला आवाज ही आपली ओळख असते, आपला आवाज हीच आपली ओळख असते. मी तुम्हाला हाक मारली, तुम्ही 10 फुटावरती आहात, माझ्या आवाजावरून तुम्ही ओळखणार, अरे देशपांडे सर हाक मारतात. मग आपल्या आवाजाची काळजी कशी घ्यावी. कसं होतं की नोकरीमध्ये असताना आत्ताच मी वेगळ्या शाळेला भेट देतो, कॉलेजला भेट देतो. शाळा सुटली की मुलं आनंदी असतात, पण शिक्षक प्राध्यापक थकलेले असतात. का थकतात मी सगळ्या विचारलं, असं का होतंय. कुणाला काही उत्तर चाललं नाही. आणि मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. काही प्रसार, त्यात नाव लक्षात नाही माझ्या, प्रसार माध्यमाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये स्वरसाधना प्रकरण माझ्या वाचनात आलं. अच्छा. आखी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. अच्छा. आपल्या आवाजाची काळजी कशी घ्यावी. कसं होते, स्वरसाधन हा विषय सामान्यतः गायकीतला आहे, किंवा त्याच्याशी जास्त संबंधित ते असतात. संगीताशी रिलेटेड आहेत. जी नट असतात, आता मगाशी नट सम्राटसारखे नाटक आहे की लांब लचक पल्लेदार वाक्य. ही पल्लेदार वाक्य सादर करताना त्याच्या स्वरावरती कमांड असावं लागतो. बरोबर, त्यावर नियंत्रण असलं पाहिजे, नियंत्रण असावं, कमी जास्त करणं. शेवटी शिक्षणाचं क्षेत्र सुद्धा आवाजातच आहे ना. वर्गामध्ये शिक्षक बोलतो, विद्यार्थी ऐकतात, आणखी असं त्याचा आवाज पाहिजे की जो त्याला फिट होईल, त्यामुळे त्याचा आदर वाढेल. मग परत मी आकाशवाणीला कॉन्टॅक्ट केला आणि आकाशवाणीची काही मंडळी, आणखी मी तर स्वरसाधना कार्यशाळा मला घेता आली. अच्छा.
आयुष्य मजेशीर असतं. तुम्ही फक्त करत राहा, तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा आणि तुम्ही कार्यप्रवण व्हा. तुम्हाला लक्षात असेल सर की तुम्ही खूप काही करू शकता. खूप काही आहे. हा, विवेकानंदांचं एक वाक्य आहे. आमच्या नातीनं आपल्या स्टडी रूम मध्ये ते लिहून ठेवलं. त्याचा अर्थ काय आहे की तुमच्याकडे सगळं आहे, फक्त तुम्ही त्याचा वापर करा. विवेकानंदाचं काय, विवेकानंदाचा माझ्यावरती प्रभाव आहेच, वादच नाही. का विवेकानंदाचं बरंच विविध शैक्षणिक साहित्य विचार वगैरे जी त्याचं जे आहेत ते मी सगळे वाचलेले आहेत. आणखी मला सुदैवानं मला म्युझियमची आवड लागली. त्या म्युझियममुळे मस्त कोल्हापूरचे म्युझियम असेल ते पाहिलं. कोल्हापूरमध्ये सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना मी घेऊन गेलो. मी ज्येष्ठ नागरिकांना ते त्यांचं आयुष्यात बघितलं. आता ते रिटायरमेंट 10 वर्ष तरी पण त्यांनी म्युझियम बघितलं नव्हतं. बापरे. पुण्यामध्ये राजा गिरकर म्युझियम आहे, किंवा हैदराबादला सालारजंग म्युझियम आहे, किंवा आमच्या औंध म्युझियम आहे. ज्या ज्या ठिकाणी आहे त्यातलं म्युझियम मी पहिल्यांदा पाहतो. माझी कन्या जेव्हा 3रीला होती तेव्हा मी तिला सांगलीला घेऊन गेलो म्युझियम बघायला. अच्छा. म्युझियम का बघायचं, त्याच्या मागे शास्त्र आहे, कारण आहे का तिथं आमची संस्कृती लपलेली आहे. माझा पूर्वज कोण होता, काय होता, त्याचा अभ्यास आम्हाला तिथे करता येतो. मागची संस्कृती काय होती, त्यावेळेची आर्थिक स्थिती काय होती, सामाजिक स्थिती काय होती, तिथली भाषा काय होती, हे सगळं आम्हाला तिथं समजायला. मी शिकागो मधलं मोठे म्युझियम लागतो, ते आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो. मग ते म्युझियम बघितलं. आणखी तिथली आठवण मला सांगायची वाटतं की विवेकानंदांनी जे व्याख्यान दिलं शिकागोमध्ये, जगातलं गाजलेलं व्याख्यान, तो हॉल त्या लोकांनी प्रिझर्व करून ठेवलेला आहे. अच्छा. आधी तसंच ठेवलंय. आणखी मला त्या हॉलला भेट द्यायची इच्छा तयार झाली. मग कन्याला म्हणतात तिथं ती मला बघायचं आहे. आणखी मला सगळ्यात आज कुठला वाटतं की मी त्या हॉलला भेट दिली. आणखी भेट दिल्यावरती त्या लोकांनी काय केलं की विवेकानंदांनी त्यावेळेला जे व्याख्यान दिलं होतं, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, ते व्याख्यान प्रिझर्व करून ठेवले. रेकॉर्डेड नव्हे, प्रिंटेड ठेवले. अच्छा. आणखीन प्रत्येक प्रेक्षकाला की त्याच्या हातामध्ये व्याख्यान देतात. अच्छा. आणखी मग मी तिथं गेलो, मी त्या हॉलमध्ये गेलो, त्याला हॉलला नमस्कार केला, आत गेलो, त्या स्टेजवरती गेलो. आणखी ते व्याख्यान त्यावेळेचं तिथं मला वाचायची संधी मिळाली. संपूर्ण व्याख्यान तिथं वाचायला मिळालं. हा, त्याचंच व्याख्यान. त्यामुळं तुम्ही प्रवास करत राहावा, काम करत राहावा, लोक बरोबर येत, हळूहळू कारवा तयार होतो, हळूहळू लोक तयार होतात. सर, तुमच्याकडनं आता वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. तुमची जडणघडण विशेषतः कशी झाली याबद्दल तुम्ही खूप छान शब्दात ओघवत्या वाणीने सांगितलं तुम्ही, आणि खूप सुंदर वर्णन केलं या सगळ्या गोष्टींचं. म्हणजे संग्रहालय या बाबतीत सुद्धा किती व्यापक दृष्टिकोनातून त्याला बघता येतं, आणि संस्कृतीची, आपल्या संस्कृतीची कशी जाणीव होऊ शकते आपल्याला त्याच्या संदर्भातून, ते देखील या निमित्ताने आता समोर आलं. त्या आणखीन पुढे जाऊन तुम्ही काही पुस्तकं, तुमची काही ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे, तर त्याबद्दल आम्हाला काही सांगाल का? छान. हा एक चांगला प्रश्न विचारला, त्याबद्दल तुम्ही मनपूर्वक कौतुक. मी लेखन करताना सामान्यतः आधी करतो, मग कसं होतं की मला वाचनाची आवड आहे. वाचन, चिंतन, कार्यप्रवण आणि लेखन. वाचन, चिंतन, कार्यप्रवण आणि मग लेखन, या मार्गाने माझा प्रवास आतापर्यंत सुरू झाला. अनेक पुस्तकांचा प्रभाव माझ्यावरती आहेच. जे लहानपणी आमच्यावरती साने गुरुजी, श्यामची, भारतीय संस्कृतीवर मला आठवण झाली. कशी कार्यप्रवणता आणता येते. माझ्या कन्येचं लग्न होतं. लग्नामध्ये सामान्य कसं होतं, अक्षता टाकणे वगैरे हा प्रकार असतो, पण अनेक लोकांना लग्न म्हणजे काय माहिती नाही. लग्न म्हणजे काय, जायचं, अक्षता टाकायचं, जेवायचं आणि वाटेला लागायचं. हा एक संस्कार आहे, हे साने गुरुजींनी सांगितलं. भारतीय संस्कृती पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र निबंध लिहिलेला आहे. मी काय केलं, त्यांचा जो लेख आहे त्याच्या प्रिंटेड कॉपी काढल्या. अच्छा. आणखी आलेल्या सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना त्या नगराविषयी वाटल्या की तो संस्कार काय आहे,
तो संस्कार समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अच्छा. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करताना पण लिहिताना किंवा बोलताना त्याच्या मागे तुमची स्वतःची तपश्चर्या पाहिजे. नुसतं असं करा, तुम्ही असं करा नाही. तर मी केलं, तुम्ही करा. माझं लेखन सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. मी पर्यावरण संस्कारावरती काम केलं, पर्यावरणावरती, की ज्या काळामध्ये पर्यावरणाशी संबंधित फारसं काम होत नव्हतं, त्या पर्यावरण संस्कार वर्ग मी चालू केला. अच्छा. पुढे शासनानं तो विषय आणला, आम्ही तो बंद करून टाकला. हे सगळे उपक्रम माझे संडे ऍक्टिव्हिटी म्हणतो आपण. संडे ऍक्टिव्हिटीला मी राजा, सुट्टीच्या काळात तिथं कुणाचाच बायावरती पावती नाही. त्यावेळी मी पोस्टर स्पर्धा घेतल्या, पर्यावरण काम करत राहिलो. आणखी हळूहळू माझी पुस्तकं तयार व्हायला लागली. काम करा, त्याच्यावरती लिहा, त्याच्यातल्या येण्या अडचणी, त्याच्यावरती सकारात्मक विचार. मग त्याच्यातनं माझं सृष्टीमित्र पहिलं पुस्तक आलं, जे पर्यावरणावरती होतं. दुसरं पुस्तक आलं बोध तरंग, जे 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 मी अनुभव घेतले ते अनुभव त्याच्यामध्ये वाढले. त्याच्यानंतर विचारदर्शन, त्याच्यातनं मला जे विचार यायला लागले ते आलं. त्याच्यानंतर आलं सृजनाची स्वप्न जागवताना, ते खूप गाजलं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये जेव्हा कोरोना आल्यावरती सगळं जग ठप्प होतं. मी अस्वस्थ व्हायचं. मग काय केलं, मोबाईलवरती रेकॉर्डिंग करणार. अच्छा. की माझा पहिला उपक्रम, त्याच्यावरती दुसरा उपक्रम, तिसरा उपक्रम, आणखी ते सगळीकडं मी पाठवत होतो. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला सुमन करंदीकरांचा फोन आला पुण्याहून. अच्छा. त्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, आता दुर्दैवाने त्या नाही आहेत. मला म्हणाले की अरविंद, त्या मला अरविंद हाक मारायचे. कारण त्या माझ्या प्रत्यक्ष टीचर नव्हे किंवा तसा माझा संबंध. पुण्याला जेव्हा मी मिटिंगला यायचा तेव्हा त्या SCRT मध्ये मला भेटायच्या. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था प्रशिक्षण परिषद सदाशिव पेठेमध्ये त्या मिटिंगला असायच्या. आणखी मी त्या मिटिंगला असायचा, की त्या आम्हाला काही गोष्टी गाईड करायच्या, मार्गदर्शक म्हणून काम करायच्या. पण का कुराष्ट्र त्या मॅडमना माझ्याबद्दल खूप आदर वाटायचा, प्रेम वाटायचं. जेव्हा सिनियर, ज्ञानाने सिनियर, अनुभवाने सिनियर, जे पुण्यामध्ये जी म्हणजे दिग्गज आहेत, म्हणजे नवोशी असतील, वसंतराव देशपांडे असतील, ती मंडळी सगळी पुण्यातच भेटली मला. अच्छा. डॉक्टर शकुंतला काळे असतील, त्या बोर्डाचे चेअरमन वगैरे होत्या, किंवा मराठी साहेब असतील, शिक्षण संचालक सगळेच, यांच्याशी माझं क्लोज रिलेशन त्या काळामध्ये झालं होतं. ह्याला कारण काय की माझे लेख प्रसिद्ध व्हायचे. जे जीवन शिक्षण आहे, महाराष्ट्राचे शैक्षणिक प्रशिक्षण परिषद पुणे यांचं, ते महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या मध्ये जातं. अच्छा. शिक्षण संक्रमण SSC बोर्डाचं मुखपत्र ते सगळ्या शाळांच्या मध्ये जातं. त्याच्यानंतर भारतीय शिक्षण सगळ्या कॉलेजमध्ये जातं. किंवा शिक्षण आणि समाज चित्रनायकांचं जे इंजिनियर ऑफ एज्युकेशन आहे त्याचं मुखपत्र, अशा वेगवेगळ्या शैक्षणिक मासिकातून, वर्तमानपत्रातून माझे लेख प्रसिद्ध झाले. आणखी नंतर मग हळूहळू मी ती पुस्तकाचं संकलन, माझ्या लेखाचं संकलन माझ्या पुस्तकाच्या रूपानं सुचलं. की ते लेखन मला करता आलं. म्हणजे एखाद्या विषयामध्ये तुम्ही खोल शिरा, काम करा, आणखी त्या कामावर आधारित तुम्ही लेखन करा. अच्छा. या पद्धतीनं मला ते लेखन करतात. आणखी त्यामुळे मला असं वाटतं की माझी जी 5-6 पुस्तकं, आणि नंतर शेवटी अरविंद दीक्षित आणि मी दोघांनी मिळून, ते शिक्षण उपसंचालक होते, त्यांनी आणि मी मिळून शालेय प्रशासन आणि शैक्षणिक गुणवत्ता ही पुस्तकं मी संपादित केली. ओके. आता अरविंद दीक्षितांची आठवण निघालेलीच आहे. तो प्रसंग मला सांगावा लागेल की देवगडला मी प्राध्यापक होतो, आणखीनं तिथं माझं साक्षर, तिथं कामाशी म्हणालो, काळजी मजुरांना आम्ही लिहायला वाचायला शिकवलं. लिहायला म्हटल्याला नाही, पण वाचायला हे काम त्यांच्यापर्यंत झालं. तेव्हा ते शिक्षणाधिकारी होते सिंधुदुर्गला. ओके. त्या माझं काम आवडलं. आणखी महाराष्ट्रामध्ये जे पहिले 2 जिल्हे साक्षर झाले, त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्हा आणि दुसरा वर्धा जिल्हा, 2 जिल्हे साक्षर झाले. आणि सिंधुदुर्ग जिल्हा साक्षर करण्याच्या कामामध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतला. आणखी तिथनं पण आमचे एक नातं तयार झालं. आणखी शेवटच्या खेळापर्यंत ते माझ्याबरोबर होते.
कोल्हापूरला माझा वाचक परिवार म्हणून ग्रुप तयार मी केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून या पुस्तकावरती चर्चा करणं किंवा मध्यंतरी महापुरामध्ये काही ग्रंथालयांना क्षती पोहोचली मग तेव्हा त्याला पुस्तकं देणं वगैरे ही कामं आमच्याकडनं झाली की जीवनाचा तो आनंद आहे ना, तो जीवनाचा आनंद मला हे पैसा लागत नाही, फक्त काम करायची इच्छा पाहिजे, बाबा मलाही करायचं आहे, येस आय कॅन. आज या निमित्ताने आपल्या मुलाखतीच्या निमित्ताने हा संपूर्ण तुमचा प्रवास उलगडला, तुमचे अनुभव तुम्ही आमच्या बरोबर इथे या मुलाखतीच्या निमित्ताने शेअर केले. तर तुम्हाला ही मुलाखत येणं वगैरे मला स्वतःलाच आवडेल, काम करत राहा शांतपणे पास. पण प्रतिभाकाशीचा मला फोन आला, कारण ते आकाश म्हणे की असा असेल गणेश जोशी तुमच्याकडे येतील आणि तुमची मुलाखत ऑनलाईन घेतील किंवा प्रत्यक्ष घेतील आणि ते माझे विद्यार्थी आहेत. आणखी तेव्हा मला नकार देणं खरोखर म्हणजे कसं होतं की त्या माणसाकडे बघितली मला प्रेरणा मिळतात. या वयामध्ये पॅरालिसिस झालेला आहे, आणखीन मोठ्या जिद्दीनं मनुष्य उभा आहे, आणखी लोकांना मोटिवेट करतो, ते स्वतः लेखन करतात. आजची जी मुलाखत आहे पूर्णतः ऑल डिटेल गोष्ट नक्कीच या निमित्तानं तुमची ओळख झाली, चांगला उमदा मनुष्य. आणि या निमित्तानं अभिषेकची ओळख झाली, जो रेकॉर्डिंग करतो. बऱ्याच कसं होतं की प्रकाशामध्ये बोलणारा ऐकणार असतो, तो रेकॉर्डिंग करणार आहे तो अंदाज नसतो. अभिषेक त्याबद्दल मी दोघांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणखी भविष्य काळामध्ये आपल्यामुळे मला आणखी चांगलं काम करायची इच्छा, आणखीन प्रेरणा मिळत राहील. आणखीन ह्या मुलाखतीच्या निमित्तानं ज्या जे मंडळी माझी मुलाखत ऐकतायत त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळं काम करून जीवनाचा आनंद लुटावा, आणखीन आयुष्याचा उत्सव करावा, एवढंच मी शेवटी म्हणतो. धन्यवाद.